जायचंय आता ते हारफुल आणायला. पोरं गेली खाली, मला पहिले जायला लागलं. पोरं गेली लगेच. चावी घेतली चावी घेतली म्हणतो पळून. कुठं आहे तुझा फोन? माझा फोन घेऊन जावा. बघा पहिलं या लवकर, त्यांना नीट आणा. हॅलो, त्याला नको घेऊ, पप्पांना घेऊ दे. भीती वाटते हा मला, आधीच सांगते तुला. अरे वेदांत, लागल त्याला. हळू हळू वेदांत, हळू. आता आम्ही चाललो आहे फुलं घ्यायला. तर बघू नानू आहे म्हणून मला यायला लागतंय. चला तुम्हाला बघते. तू गाडीवर काय करतोय असं बसून? धावपळ काय करतो एवढी? हा बेटा, घेतली का स्मूदी? दादा काय घेतोय? दादा कुठे गेला? दादा समोसा घेतोय वाटतं, आहे का? ती गर्दी आहे, थोडी गर्दी आहे. या पोरांनी हैराण करून टाकले. पोरग बिलकुल ऐकत नाही. ए बस गाडीवर. म्हणजे मम्मी असलं काय वाटत नाही मला, इथं ऍडजस्ट होत नाही. माव नको बघू तू, आवाज नको देऊ मावला. आता काय नको आवाज देऊ. नको नानू, आता नको देऊ बेटा. हा काय केलं? काय नाही, पोपायचं बघत नाही. शून्य. हात पण नाही धरला. नानू स्वतः बसला होता पुढं आणि नानू मस्त हालत होता. है नानू, तू काय करतो ते झोपतं परत नाटक? हा, हात केले खराब लाव तू त्याने. आता शर्ट. म्हणून मी म्हणलं होतं तुम्ही घेऊन नका जाऊ याला, नानूला घेऊन नका जाऊ म्हणलं होतं का नाही. नानू नेणारच नाही आता इथून पुढं. अगं गाडीवर काय करते, जाताना बसतो मस्त पैकी. हा मला पुढं वाजायचं म्हणतो, नंतर म्हणतो पाय दुखतात. नंतर ते गाडीवर ट्रॅफिक मध्ये खाली मांडी घालून बसतो. कसं करणार मी? तर नको म्हणतोय उभा राहा उभा राहा. उभा राहिले की हे सडकतंय, कधी हे सगळं सडकून घेत. कधी हे सडकतंय, असं धडकतंय, असं धडकतंय. अरे यायला कुणी लावलंय पण गाडीवर? हा, खाऊन तब्येत खुश झाली पाहिजे. तब्येत खुश. कशी तब्येत खुश. अच्छा, पंजाबी डाळ बनवता का? असं काय पंजाबी डाळ तुमची डाळ. जेवली नाही तू डाळ. मी डायरेक्ट करते ना पण. काम करून दिलं हातात माझ्या. मग तुम्हाला तसा आलेच तुम्ही मधीच अचानक. मधी नाही आलो, म्हणलं तर गाडी चव नाही, घासा खसखस करतोय. मॅगी मसाला दे. तिथं येतो का? फोन कशाला? पप्पा डाळ कशी करतात चल मी तुला दाखवते. हे पाणी काढले काय तू? हा, ते चांगलं पाणी आहे. पाण्यासोबत टाकायची? हो 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 हो. कशी बनवली बघू? किती अजून? करताय का? सगळं रेडी पोझिशनला द्यावं लागतं ह्यांना. सगळं कटिंग वगैरे करून सगळं द्यायचं आणि शेवटचं क्रेडिट ते घेऊन जातात. हा, मग क्रेडिटच घेतात. टेस्ट पाहिजे. पाणी टाकायचं का? तुमच्या अंदाजे टाका. हा, घट्ट करा, घट्ट. पातळ काय खाऊ वाटत नाही का तुम्हाला? थोडं कोथिंबीर काप जरा. लय व्हायचं आलंय. छानपैकी डाळ केली पाहिजे. मला टेस्ट पाहिजे. टेस्ट टेस्ट म्हणजे टेस्ट. फोन कशाला पाहिजे? तुझी कोथिंबीर घे ना फ्रीज मधली. तू पाय लांब करून बस की रे फ्रीज पासून. इंटरनेट कधी यायचं काय माहिती? नेट नाही तर हात पाय सुट्टा घेतो. इंटरनेट बंद झालंय, सगळे वादे झाले. मग एवढी सवय नाही लावायची मोबाईलची. मोबाईल नाही, ते इंटरनेट समोर आपल्याला टेन्शन नसते, मग ती यूज बी करत नाही. पण ते बंद का? ते बंद का? जेव्हा जास्त मोबाईल बंद का? बंद का? इंटरनेट बंद का? कशाला असं करायचं बाळा?
नानू आज फिरायला गेला का तू? डाळ बघ कशी केली बघ. हे काप ना लवकर. हो डाळ. आता कोथिंबीर टाकली का? डाळ त्याची चिकनचं काल म्हणून दिसतंय बघ. आज नाही खायचं, आज मंगळवार आहे, नाही खायचं. दिसतंय तसं. मी म्हणत नाही. हो दिसतंय का बघ. हा. चिकन सारखं म्हणजे हाताला चिकन बनवायची सवय ना. हे बघा, हे असे उलटे काम करतो बरं का. नको ते नाही घ्यायचं. तुला उद्या जायचंय ना? तुला उद्या जायचंय ना? जायचंय ना? तू गिरणीत जाणार आहे ना? आपल्या घरातले गिरण नीट करू आपण. हा उठ ना. आता कुकरचं झाकण लावलेलं आहे यांनी. आता काय बनवायचं ह्याच्यानंतर? आता सगळं जेवण तर रेडी आहे, पण आता वेगळं परत काय खायचं असेल तर मग मधूनच सांगतं मला. विदाउट इंटरनेट लाईफ लय भारी खरंच. काय करणार आज दुपारपासून नेट नाही. इंटरनेट आहे ना, काय गाणी आहे ना, इंस्टा आहे ना, फेसबुक आहे ना, युट्यूब आहे. फक्त फॅमिली ही खरी लाईफ. आणि अशीच लाईफ पाहिजे. आपण सगळ्यांनी जे मोबाईल, टीव्ही, अँड्रॉइड टीव्ही, स्मार्ट टीव्ही आणि हा व्हिडिओ तो व्हिडिओ करून 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 आणून तर बदली करून टाकू. आज कसं आहे, मोबाईलला नेट नसलं कसं वाटतंय? बरं वाटतंय ना. आज तुला रात्री पण मोबाईल बघायला भेटणार नाही. डायरेक्ट उद्या इंटरनेट जिथे काय झालंय ते फायबरवर झाड पडलं आणि नेट बंद. पाऊस पडला होता त्याच्यामुळे झाड पडलेलं आहे. हा मग ठीक आहे ना, पण नेट नाही ते मला बरं वाटतंय. आज बरं वाटतंय, नानूला पण बरं वाटतंय. असं सगळ्यांना बरं. तुला बरं वाटतंय? नानूला बरं वाटतंय का? तुला बरं वाटतंय? आणि जे इथं असा पसारा करून ठेवलाय सगळ्यांनी, ते उचलता का जरा? हे उचल तेवढं, घेतो का झाडून? चल दिवेदन, तू झाडून मला हे आवरायचंय, भांडे घासायचे. उठा. चल. आज मी बनवली तडका डाळ. तर काय माहिती कशी झाली मला तर काही माहित नाही. बघतो आता. काल तिने काय केलं तरी, तू काल काय केलं तरी? काल तर वाटाणा भातच केला. काल डाळ नाही, काय नाही, चपाती नाही, भाकरी नाही, काहीच केली नाही. आणि मी आज डाळ केली. इथं दिवसभर भूक नाही लागत एवढी पाणी पिऊन जेवढी आता रात्रीची भूक लागते काय माहिती. पण रात्री मस्त भूक लागते. रात्री जेवायचं असते मस्त पैकी. आहे नानू? नानू नाही, तुझं नाव काय रे? वेदांत दादा. शाळेत जायचे आता, तुझी शाळा चालू होणार आहे. नानू तुला डाळ खायची का? मी केली. खायची ना? काय आलं? हे राहू दे की. मी स्वयंपाक करते. हा मला असा लटकलाय, हा इथं बसलाय. ह्याला खायची सोयाबीनची भाजी. त्या दिवशी केली होती मी. आता त्याला सेम तशीच भाजी खायची. कसं करणार ह्या पोरांचं ना, जे आहे ते खाऊ शकत नाही, जे नाही आहे ना ते पाहिजे ह्यांना. हा बघा असं लटकल्यावर मी कसं स्वयंपाक करणार आहे? हा तू पाणी टाक त्याच्या अंगावरती. हा खाली उतर, उतर खाली. तू बनवशील अभ्यास. आता अभ्यास, शाळा चालू होणार आहे. बनवायचं सोडून द्यायचं. ह्याला शिकायची आहे मी कशी केली होती भाजी, त्याला बघायची होती. कारण की आईकडं सोयाबीन खात होतो, पण त्याला आवडत नाही तिकडचे. काय खाल्लं? मग ते नसतं खायचं, असं नसतं खायचं. ते भाजीत छान लागतं. ते मी असं फ्राय केलं होतं थोडंसं. आता त्याला सांगणार आहे मी, फक्त शिकवत वगैरे काय बसणार नाही मी. तुला फक्त दाखवते कसं बनवायचं ते. पण तू काय बनवू नको, गॅस पाशी जाऊ नको. जेव्हा खायची तेव्हा मी बनवेन. आता याच्यात असा मसाला टाकून घेतलेला आहे. आणि नानू माझ्या इथं बघा, मी नाही सांगणार ते टाकले लसूण, अद्रक. का मी ते तुला सांगू काय टाकलंय? नानू का सांगायचं तुला? आता अजून आता हा मसाला शिजल्याच्या नंतर सांगतो काय करायचं. ठीक आहे, थांब ना नानू, जाऊ आपण. काय करायचं तुला? झाकण दे कढईचं, दे पटकन. इथं तुम्ही बसले ना अशा किचन वरती, तर एवढा पसारा होतो ना मला इथं. वेदांत हा का? झाली आता भाजी आहे ना वेदांत, तुझी भाजी झाली, थोडीशी राहिली आता. तू नाही करायचं हे असलं.
तुला काही करायची गरज नाहीये. मी बनवली ना ती खायची गप्प. त्याचा भारी वास येतो. येते का? तुझेच आहेत सगळं खा. मला खायचं. पाणी घे रे जरा थोडं. थोडं नाही नाही आता ते आपल्याला घ्यायचं आहे ना म्हणून तिथे येते. थोडंसं पाणी टाकलं वेगळं. तुम्ही पण करून बघा रेसिपी. छान बनवते मम्मी आहे ना. छान बनवते का मम्मी. भारी बनवती. खाऊन बघा. खाल्लं अजून व्हायची मग खायची. आताच बघून तोंडाला पाणी. पहिलं तू काय काय घेतलं. लसूण घेतलं. नाही मी ते सांगणार. ते सिक्रेट असतं मम्माचं. ते मम्माचं सिक्रेट आहे ना. जेव्हा कुणाला आवडली बघून तर रेसिपी सांगा मी. सोयाबीन नाही 1-5 मिनिटं लागणार आहेत अजून. नाही ऑलरेडी जेवण आहे तर सोयाबीनची भाजी खायची. पण मी काय करणार आहे मग. नाही ना आता हे 2 दिवस झाला बोलतोय सोयाबीनची भाजी मग म्हणलं मग त्यासाठी चालली. नाही तर मग शेपूची भाजी आहे, मेथीची भाजी आहे. कशी तुम्हाला वेगळं म्हणजे वेगळी पद्धत असते तुमची. ह्याची वेगळी पद्धत आहे. तुम्हाला मोदक कशा आवडतात तळलेले. विराजला कशा आवडतात उकडलेले. हा तुम्हाला फरक नाही. ह्याला थोडीशी ग्रेव्ही आवडते तुम्हाला आवडते ड्राय. कधी खाऊन बघा ना. गावरान अरे कसं बोलणार शिल्पी जरा गावरान. तुम्ही काय करता त्याला चारताय का. काय तू काय काम दिलंय मला. ऐकून जाती काय माहिती. आता तिला कमी व्हायचंय. आपल्या घरी नाही यायचं तिला म्हणून जाती ती. जिथं कमी तिथं आम्ही. चला टाका पाणी. तर मी ह्याचं थोडंसं असं पाणी टाकते. लय नाही टाकायचं. थोडंसं टाकायचं पाणी. आणि हळूहळू पडशील. हा बंद दुकान बंद झालं. मग कशाला गेला होता तू दूध आणायला. पळत आला तो. हळूहळू. आता जेवण झालं लगेच गेलो दूध आणायला. पण काय दूध काय भेटलं नाही. वेदांत मी ना प्रणव आम्ही फिरून आलो पण आम्हाला लांबपर्यंत दूध काय भेटलं नाही. आता आज तर नानूला रात्री दूध नाही. आता उद्या सकाळीच आपण पण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अरे वा.